नमस्कार. प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या महारविवारच्या पहिल्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करत आहे. आजच्या पहिल्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सावनीला या सगळ्या गोष्टीचा खूप धक्का बसलेला असतो आणि म्हणूनच सावनी ही रूममध्ये स्वतःला कोंडून घेते आणि मोठमोठ्याने ओरडत असते. तर आदित्य सावनीला दरवाजा उघडण्यासाठी विनंती करत म्हणू लागतो, मम्मा अगं दरवाजा उघड ना, प्लीज दरवाजा उघड. परंतु सावनी काही दरवाजा उघडत नसते. तर आता तेवढ्यातच सागर आणि मुक्ता तिथे येतात. तर सागरा आदित्यला समजावण्याचा प्रयत्न करतो, आधी बेटा प्लीज ऐकून घे. तर आदित्य सागरला म्हणतो, तुम्ही दूर व्हा, तुम्ही काय करता येते आणि तुम्ही माझ्या मम्माला काय बोललात ज्यामुळे माझी मम्मा दुखावली गेली आहे. आज मी खरंच खूप खुश होतो, मला माझी फॅमिली मिळणार होती, परंतु तुम्ही काय केलं आहे की ज्यामुळे माझ्या मम्माला एवढा त्रास झाला आहे. तर सागर म्हणतो, आधी बेटा प्लीज माझं ऐकून घे. परंतु आदित्य म्हणतो की नाही, मला तुमच्यासोबत बोलायचं नाही, कारण मला माझ्या मम्मासोबत राहायचं आहे. त्यामुळे आता प्लीज तुम्ही बाजूला व्हा. मला माहीत आहे तुम्ही इथे येऊन काय करणार आहात, यांचीच बाजू घेणार आहात ना. असं म्हणत आदित्य पुन्हा एकदा सावनीला म्हणू लागतो, मम्मा प्लीज दरवाजा उघड ना. परंतु सावनी काही दरवाजा उघडत नसते. तर त्यानंतर सागरा आदित्यला म्हणतो, आधी बेटा प्लीज तू बाजूला हो. तर आदित्य म्हणतो, हे सगळं काही तुमच्यामुळेच घडत आहे, तुम्हीच हे सगळं काही घडवून आणलं आहे आणि तुमच्यामुळेच माझ्या मम्माला दुःख झालं आहे. माझ्या मम्मा आज फक्त तुमच्यामुळे रडत आहे, तुमच्यामुळे तिला त्रास होत आहे आणि म्हणूनच मला तुमचा खरंच खूप राग येत आहे. तुम्ही कोणीही इथे थांबू नका, तुम्ही सर्वजण दूर व्हा, माझ्या मम्माच्या आजूबाजूला येऊ नका. तर आदित्य मुक्तावर आणि सागरवर खूप चिडत असतो. परंतु सावनी काही दरवाजा उघडत नसते. आता मुक्ता ही सावनीला आवाज देत म्हणू लागते, सावनी हो दरवाजा उघडा ना, आदित्य खूप रडत आहे, प्लीज आदित्यसाठी दरवाजा उघडा. परंतु सावनी काही दरवाजा उघडत नाही आणि म्हणूनच मुक्ता ही सागरला म्हणते, सागर तुम्ही तरी सांगा ना सावनीला. तर आता सागर हा सावनीला आवाज देत म्हणतो, सावनी दरवाजा उघड, आदित्यसाठी तरी दरवाजा उघड. आता मात्र सावनी भानावर येते. आता सावनी इकडे तिकडे पाहते, परंतु तिथे कोणीच नसतं, कारण तिला वाटत असतं की सागर आणि मुक्ता मला चिडवत आहेत, परंतु हा तिचा भास असतो. आता तिथे कोणीही नसतं. तर इकडे आदित्य म्हणू लागतो, मम्मा अगं दरवाजा उघड ना, मला तुझी खूप काळजी वाटत आहे. मुक्ता आणि सागरला आदित्यची काळजी वाटत असते. आदित्य खूप रडत असतो. तर सावनी दरवाजा उघडते तेव्हा आदित्य म्हणतो, मम्मा अगं काय झालं आहे, तू का रडत आहेस. सावनी मात्र आदित्यला काही सांगत नाही. तर सावनी आता बॅग घेऊन निघालेली असते. ती आदित्यचा हात पकडते आणि निघत असते. तर सागर विचारतो की कुठे निघाली आहेस. तर सावनी म्हणते की मी हर्षकडे चालली आहे. तर मुक्ता ही सावनीला म्हणते, इतकं सगळं घडून गेल्यानंतर सुद्धा तुम्हाला तिथेच जायचं आहे का. तर सावनी म्हणते, हे सगळं काही तूच घडवून आणलं आहेस ना. तर मुक्ता म्हणते, मी काही केलं नाही. अहो तुम्ही प्लीज मला समजून घ्या. अहो मी असं का करेन आणि माझ्याच बहिणीला यामध्ये मी इन्व्हॉल्व का करेन. खरंच मी असं काही केलं नाही. परंतु सावनी काही ऐकून घ्यायला तयारच नसते. सावनी ही मुक्ताला म्हणू लागते, फक्त तू हे सगळं काही तू केलं आहेस आणि तूच जबाबदार आहेस. तू आणि तुझ्या बहिणीने मिहिकाने हे सगळं काही घडवून आणलं आहे. मला काही कळत नाही का. मला माहीत आहे हे सगळं काही तुम्ही मुद्दामहून केलं आहे आणि हे सगळं काही खोटं आहे, हेही मला माहीत आहे. हे सगळं काही तुमचं प्लॅन होतं आणि तुमच्या प्लॅनप्रमाणेच तुम्ही घडवून आणलं. आणि परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, मी तसं होऊ देणार नाही. माझं लग्न हर्षसोबतच होणार आहे. मला माहीत आहे माझा हर्ष मानी आहे, परंतु त्याचं डोकं शांत झालं की तो सगळं काही नीट करणार आहे. कारण मुळात त्याचं माझ्यावर खूप प्रेम आहे आणि तुम्ही त्याचा अपमान केलात म्हणूनच त्याला राग आला आहे. परंतु माझा हर्ष माझ्यासोबत लग्न करणार आहे. त्यामुळे आता मला हर्षसोबत लग्न करण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. आता मला कुठलीही माणसं नकोत, मीडियाची माणसं नको, कोणीही नको आहे. आता फक्त मी आणि माझा हर्ष आणि एक मंगळसूत्र. आता असं म्हणत सावनी ही निघालेली असते. तर सागर हा सावनीला म्हणतो, तुला जायचं आहे तिकडे जा, परंतु माझा आदित्य तुझ्यासोबत कुठेही जाणार नाही. असं म्हणत सागर हा आदित्यला आपल्या बाजूने घेतो. परंतु आदित्य सागरला बाजूला करत म्हणू लागतो, पप्पा प्लीज मला अडवू नका, कारण मी तुमच्यासोबत नाही राहणार. मला ज्या ठिकाणी माझी मम्मा जाणार आहे त्याच ठिकाणी जायचं आहे, कारण मी माझ्या मम्मासोबतच राहणार आहे. माझ्या मम्माला मी एकट्याला कुठेही जाऊ देणार नाही आणि मला माझी फॅमिली मिळणार होती. परंतु आज फक्त आणि फक्त तुमच्यामुळे मी माझ्या फॅमिलीपासून दूर आहे. हे सगळं काही तुम्ही घडवून आणलं आहे. आता सावनी ही आदित्यला म्हणते, आदित्य तू माझ्यासोबत यायला तयार आहेस ना. तर आदित्य म्हणतो की हो मम्मा, मी तुला सोडून कुठेही जाणार नाही. आता हे ऐकून सागरला धक्का बसतो. आता सावनी ही आदित्यचा हात पकडते आणि घराबाहेर पडत असते. सागर आदित्यला थांबवण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु आदित्य सागरचं काही ऐकून घ्यायला तयारच नसतो आणि तो सावनीसोबत निघून जातो. त्यामुळे सागरला खूप वाईट वाटतं. सागरला आदित्यची काळजी वाटत असते, मुक्तालाही आदित्यची काळजी वाटत असते. मुक्ताही सागरला सावरत असते, परंतु आदित्य त्यांच्या नजरेसमोरच निघून गेलेला असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, मिहिर या सगळ्या गोष्टीचा विचार करत असतो. मिहिकाला या सगळ्या गोष्टीमुळे त्रास झालेला असतो, तिला तर धक्काच बसलेला असतो. आता या त्रासामध्ये भर म्हणून हर्षवर्धनने पुन्हा एकदा मिहिकाला फोन केलेला असतो. आता मिहिका जेव्हा मोबाईल पाहते तेव्हा हर्षवर्धनचा
हर्षवर्धनचा कॉल आलेला असतो. आता हर्षवर्धनचा फोन आलेला पाहून मिहिका पुन्हा एकदा बिथरते आणि ती मोठमोठ्याने किंचाळू लागते. तर मिहीर तिला सावरतो आणि म्हणतो, मिहिका शांत हो, अगं काय झालं आहे, मी आहे ना तुझ्यासोबत. तर मिहिका मोठ्यानेच म्हणते, मिहीर बघ ना. आता मिहीर पाहतो तर हर्षवर्धनचा कॉल आलेला असतो. आता मिहीरला सुद्धा खूप राग आलेला असतो. तर इकडे हर्षवर्धनला वाटत असतं की मिहिकानेच फोन उचलला आहे आणि म्हणूनच हर्षवर्धन म्हणू लागतो, मिहू तू कशी आहेस, तुला माझी आठवण येत असेल ना गं. अगं मलाही तुझी खूप आठवण येत आहे आणि म्हणूनच मी तुला फोन केला आहे. तर आता हे ऐकून मिहीरला खूप राग येतो. आता मिहीर हर्षवर्धनला म्हणतो, पहिली आणि शेवटची वॉर्निंग मी तुला देत आहे, पुन्हा माझ्या होणाऱ्या बायकोला फोन करून जर त्रास दिलास ना तर एक गोष्ट लक्षात ठेव, मी तुझ्या घरात येऊन तुझा जीव घेईन, कळलं का तुला. आता फोन ठेव. आता मात्र हर्षवर्धनला खूप राग आलेला असतो. हर्षवर्धन विचार करत म्हणू लागतो की एवढं सगळं घडून गेलं तरीसुद्धा मिहीरला मिहिकासोबत लग्नच करायचं आहे. किती विंडोक आहे हा माणूस, एक नंबरचा विंडोक आहे, सेम बहिणीसारखाच आहे, जशी बहीण तसाच भाऊ. तर दुसरीकडे पाहायला मिळतं घडलेल्या प्रसंगामुळे मिहिकाला खूप त्रास होत असतो, ती खूप रडत असते. परंतु एवढं सगळं घडून सुद्धा मिहीरने मिहिकाची साथ सोडलेली नसते. तो मिहिकाला म्हणू लागतो, मिहिका तू काळजी करू नकोस, आम्ही सर्वजण तुझ्यासोबत आहोत. मिहिका मी तुझ्यासोबत आहे, तुला काहीही होणार नाही. असं म्हणत मिहीर मिहिकाला जवळ घेतो आणि तिला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो. तर दुसरीकडे हर्षवर्धन विचार करत असतो. मात्र त्याच वेळी सावनी त्याच्या घरी आलेली असते. आता सावनी बॅग घेऊन घरी आलेली पाहून हर्षवर्धनला धक्काच बसतो. हर्षवर्धन सावनीच्या बॅगकडे पाहतो आणि त्याला धक्का बसतो आणि मनाशीच म्हणू लागतो, सुटकेस म्हणजे नक्कीच ही इथे राहायला आली असणार. खरंच ही तर काही माझा पिच्छाच सोडायला तयार नाही आहे. तो मिहीर त्या मिहिकालाच सोडत नाही आणि ही तर काही मला सोडायलाच तयार नाही आणि आता तर ही आदित्यलाही घेऊन आली आहे. सावनी खूप रडत असते आणि हर्षवर्धनच्या समोर येते. तर त्यानंतर सावनी ही आदित्यला म्हणते, आदित्य बाळा तू फ्रेश होऊन घे, मी तुला नंतर बोलावेन. असं म्हणत आदित्यला रूममध्ये पाठवून देते. आता सावनीला आपली बाजू खरी वाटावी, सावनीला आपल्यावर विश्वास बसावा यासाठी हर्षवर्धन नाटक करत सावनीला रडतच म्हणतो, सावनी मला माफ कर, मला माहीत आहे की माझ्या हातून खूप मोठी चूक घडली आहे, जे घडू नये ते माझ्या हातून घडलं आहे, कोणीही माफ करू नये एवढी मोठी चूक माझ्या हातून घडली आहे. मला माहीत आहे तू मला माफ करणार नाही, तरीसुद्धा मी अगदी मनापासून तुझी माफी मागत आहे. सावनी मला तुझ्यासमोर उभं राहण्याची सुद्धा लाज वाटत आहे, परंतु सावनी मी तुझी खरंच मनापासून माफी मागत आहे. आता सावनी हर्षवर्धनला म्हणते, हर्ष प्लीज तू असं बोलू नकोस, मला माहीत आहे की यामध्ये तुझी काही चूक नाही, हे सगळं काही मुक्ताने घडवून आणलं आहे, आपल्या दोघांमध्ये फूट पडावी म्हणूनच हे सगळं काही घडवून आणलं होतं. मला माहीत आहे आपलं लग्न होणार हे मुक्ताला पाहवत नव्हतं आणि म्हणूनच हे सगळं काही तिने केलं आहे आणि आपल्या आयुष्यातला महत्त्वाचा दिवस तिने खराब केला आहे. परंतु हर्ष एक गोष्ट लक्षात ठेव, ती मुक्ता जिंकू नये, आपण जिंकायला हवं. आपलं एकमेकांवर खरं प्रेम आहे, माझं तुझ्यावर अगदी मनापासून प्रेम आहे, आपलं प्रेम खरं आहे. मला माहीत आहे की तुला राग आला आहे, परंतु काही झालं तरी आता मला तुझ्याशीच लग्न करायचं आहे, मला तुझ्याबद्दल काही वाटत नाही, मला तुझ्याबद्दल रागही आला नाही. आता हे ऐकून हर्षवर्धनला आश्चर्य वाटतं. आता सावनी हर्षवर्धनचा हात हातात पकडते. तर हर्षवर्धन मनाशीच म्हणू लागतो, काय चाललं हिचं, आता हिला एवढं घडून सुद्धा माझ्याशीच लग्न करायची आहे, काय चिकट आहे सावनी, म्हणजे आता तर माझ्या ही डोक्यातच जायला लागली आहे. नाही आता तर मला फायनल निर्णय हिला माझा सांगावाच लागेल, नाहीतर ही काही माझा पिच्छा सोडणारच नाही. तर आता हर्षवर्धन सावनीचा हात बाजूला करत म्हणतो की सावनी तुला कळत नाही का, मी तुला एकदा नाही म्हणालो ना, अगं नाही या शब्दाचा अर्थ तुला कळत नाही का. तर हर्षवर्धन सावनीला म्हणतो, मला तुझ्यासोबत लग्न करायचं नाही आहे. आता हे ऐकल्यानंतर सावनीला धक्काच बसतो. तर सावनी विचारते, हर्ष तू हे काय बोलत आहेस. तर हर्षवर्धन म्हणतो की हो, आपल्यामध्ये जे काही होतं ते आपण इथेच संपूया, आणि हे काय एवढी मोठी बॅग घेऊन पावसा पाण्याची आदित्यला तू इथे घेऊन आली आहेस का. मी तुला आता लगेच जा असं म्हणणार नाही, तुला जोपर्यंत तुझी सोय होत नाही तोपर्यंत तू इथे राहू शकतेस, एवढी तर मी तुला मदत करू शकतो. परंतु एक गोष्ट लक्षात ठेव, आता यापुढे लग्नाचा विषय काढायचा नाही, हा चॅप्टर इथेच संपला आहे. असं म्हणत हर्षवर्धन फोनवर बोलण्यासाठी तिथून निघून जातो. तर आता मात्र सावनीला खूप वाईट वाटत असतं. या सगळ्याचा सावनीला खूप धक्का बसलेला असतो. सावनी म्हणू लागते, नाही हर्ष, 7 वर्षाचं नातं मी तोडणार नाही आणि तुलाही तोडू देणार नाही. हर्ष एवढ्या लवकर मी तुझा पिच्छा सोडणार नाही. आता सावनी ही राजश्री नावाच्या मुलीला फोन करते आणि म्हणू लागते, राजश्री मी सावनी बोलत आहे, आताच मला एक इंटरव्ह्यू द्यायची आहे आणि त्यासाठी लगेच तू इथे यायचं आहे हर्षवर्धन अधिकारी यांच्या घरी. तर सावनीने इंटरव्ह्यू देण्यासाठी मीडियाच्या माणसांना घरी बोलावलेलं असतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं मुक्ता अजूनही या सगळ्यातून सावरलेली नसते. मुक्ताला सतत तो प्रसंग आठवत असतो, सतत ते दृश्य डोळ्यासमोर येत असतं आणि मुक्ताला कुठेतरी वाटत असतं की या सगळ्याला आपणच जबाबदार आहोत, आपणच आपल्या बहिणीच्या आयुष्याची वाताहत केली आहे, तिच्या आयुष्यात जे काही घडलं आहे ते आपल्यामुळेच घडलं आहे, आपल्यामुळेच हे सगळं काही होऊन बसलं आहे आणि आज मिहिकाची अवस्था फक्त आपल्यामुळेच आहे आणि म्हणूनच मुक्ताला खूप त्रास होत असतो. मुक्ता या सगळ्यामध्ये खूप बिथरून गेलेली असते. तर सागर तिला सावरत म्हणू लागतो, मुक्ता तुम्ही शांत व्हा. तर
मुक्ताही सागरला म्हणते, सागर आता काय करायचं आहे? खरं तर आपणच चुकलो आहोत. आपल्याला वाटत असतं की मिहिका सावरू दे आणि मग आपण पोलीस स्टेशनला जाऊ. परंतु सागर, हर्षने अगोदरच पुरावे मीडियाच्या समोर सादर केले आहेत आणि सर्वांना आपल्या बाजूने घेतलं आहे. आणि आता सागर, आपल्याजवळ कुठलाही पुरावा नाही. मग आता सागर, मला सांगा की आपण मिहिकाला न्याय कसा देणार आहोत? आता आपण मिहिकाला न्याय नाही देऊ शकत का? सागर म्हणतो, नाही, असं काहीच होणार नाही. तर मुक्ता म्हणते, सागर, परंतु आता आपण काय करणार आहोत? अहो, काय होऊन बसलंय बघा ना. आता मिहिकाला उभारी कशी देणार आहोत आपण? आणि मिहिका कशी उभी राहणार आहे? सागर, जेवढी मिहिका दाखवते तेवढी ती स्ट्रॉंग नाही. ती नेहमी म्हणायची, ताई, तुझ्यासारखीच मलाही माझी फॅमिली सांभाळायची आहे. आणि म्हणूनच ती सतत जिजू जिजू करून त्या हर्षवर्धनच्या मागे पुढे फिरत होती. खूप वेळा मी तिला मागे खेचण्याचा प्रयत्न केला, तिला सावरण्याचा प्रयत्न केला, परंतु नाही ती सावरली. ती चांगल्या हेतूने हे सगळं काही करत होती. तिच्या मनात असा कधीच विषय आला नाही आणि म्हणूनच तिने या गोष्टीचा कधी विचार केला नाही. परंतु आता काय होऊन बसलं आहे? त्या माणसाने माझ्या बहिणीच्या बाबतीत काय केलं आहे? आता माझ्या बहिणीचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे. सागर, हे सगळं काही कधी संपणार आहे? अहो, आता ती कुठल्याही नात्यावर विश्वास नाही ठेवणार. नवीन नातं जोडत असताना ती 100 वेळा विचार करणार आहे. खरंच माझ्या डोळ्यासमोर माझ्या बहिणीचं आयुष्य उद्ध्वस्त होत आहे. हे सगळं काही माझ्या डोळ्यासमोर येत आहे सागर. तर सागरा मुक्ताला म्हणतो, मुक्ता, तुम्ही काळजी करू नका. मलाही मिहिकाची काळजी आहे आणि हे सगळंही माझ्याही डोळ्यासमोर येतं आहे. मलाही विचार पडत असतात. परंतु कसं आहे ना, मनावर झालेल्या जखमा शरीरावर झालेल्या जखमां एवढ्याच खोल असतात. आपण जेव्हा दाखवत नसतो त्यातून रक्तही येत असतं, परंतु आपण थांबवू शकत नाही. पण एक वेळ अशी येते की हे जे घाव असतात त्याचे वर्णही राहत नाही आणि ती वेळ लवकरच येणार आहे. आपण ह्या सगळ्यातून नक्की सावरणार आहोत आणि मिहिकालाही सावरणार आहोत. तुम्ही काळजी करू नका. तर मुक्ता म्हणते, हो, मिहिका सावरेल, परंतु आदित्यचं काय? आदित्य सावरेल का? अहो, सावनी स्वतःला सावरण्यामध्ये आणि स्वतःचं दुःखामध्येच बिझी आहे आणि आपण मिहिकाला सकाळपासून सावरत आहोत, परंतु आपण आदित्यचा विचार कोणीही केला नाही. ते बाळ एकच विचार करून मनात आहे. त्याचं एकच स्वप्न आहे. त्याला वाटत होतं की आपली फॅमिली आपल्याला मिळणार आहे, परंतु आता हे काय होऊन बसलं आहे? तो काय करत असेल? आता त्या बाळाला एवढं मोठं दुःख होत आहे. आता त्याला कोण सावरणार आहे? आपल्या मुलाला जेव्हा दुःख होतं तेव्हा आईने कुशीत घेऊन सावरायचं असतं, जखमेवर फुंकर घालायची असते, परंतु त्या बाळाचा काहीच दोष नसताना त्यालाच आता सावनीला सावरावं लागत आहे. त्या बाळाला स्वतःहून मोठं होऊन आपल्या आईला सावरावं लागत आहे. या सगळ्याची शिक्षा आदित्यला का मिळत आहे? तर मुक्ता ही सागरला म्हणू लागते की तिला स्वतःशिवाय आणि हर्षशिवाय कोणीही नको आहे. मग ती आदित्यला विचारत तरी असेल का? बघत तरी असेल का? मिहू पुढे आदित्य किती लहान आहे आणि या लहान वयात त्याला काय काय सहन करावं लागत आहे. मुक्ताला आदित्यची खूप काळजी वाटत असते. सागरलाही आदित्यची खूप काळजी वाटत असते. आदित्यची काळजी वाटत असते आणि म्हणूनच सागर म्हणू लागतो की हे सगळं काही सावनीमुळे होत आहे. स्वतःबरोबर ती माझ्या मुलाचीही फरफट करत आहे, परंतु तिला दिसत नाही का? तर मुक्ता म्हणू लागते, नाही सागर, तिला नाही दिसणार, कारण तो तिचा पिंड नाही. तिला फक्त हर्ष हवा आहे आणि म्हणूनच एवढं सगळं घडून सुद्धा ती आदित्यला घेऊन हर्ष घरी गेली आहे. परंतु स्वामी कृपा करा आणि त्या सावनीच्या डोक्यात प्रकाश पडून दे की तो हर्षवर्धन किती जणांचं आयुष्य उद्ध्वस्त करत आहे. अगोदर मिहीरचं आयुष्य उद्ध्वस्त केलं, आता मिहिकाचं आणि मागोमाग आता आदित्यचंही. मुळात ती सावनी स्वतःचंही आयुष्य या हर्षवर्धनमुळे उद्ध्वस्त करत आहे, परंतु तिला तर काहीच फरक पडत नाही. आपण एवढं समजावून सुद्धा ती काही ऐकून घ्यायला तयारच नाहीये. परंतु या सगळ्यामुळे आदित्यला किती त्रास होत आहे हे आपल्याला समजत आहे, परंतु आपण काहीच करू शकत नाही. आणि या सगळ्यातून आपण आदित्यला कसं बाहेर काढायचं याचाही काही मार्ग सापडतही नाहीये. तर सागर म्हणतो, तुम्ही काळजी करू नका, आपण या सगळ्यातून आदित्यला लवकरच बाहेर काढणार आहोत, माझ्यावर विश्वास ठेवा. मुक्ताला आदित्यची खूप काळजी वाटत असते. मुक्ता म्हणू लागते की जे काही घडलं आहे ते बोलणं आपण आदित्यच्या समोर टाळायला हवं. आदित्यच्या मनावर किती परिणाम होत असेल. तर सागर म्हणतो, हो, मी तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तर मुक्ता म्हणू लागते, आपण मिहिकाला कुठेतरी लांब पाठवून देऊया. सागर म्हणतो, नाही, आपण असं करू शकत नाही. अगोदरच तिला वाटत आहे की या सगळ्याला आपणच जबाबदार आहोत आणि आता जर आपण तिला लांब पाठवलं तर यावर तिचा विश्वास बसेल. तुम्हाला कळतंय का? आपण इथे सर्वजण आहोत. मुळात तुम्ही आहात, तुम्ही तिचा आधार आहात, तुम्ही तिची गरज आहात आणि तुम्ही तिला सावरू शकता. त्यामुळे जे काही घडलं आहे ते तिच्यासमोर बोलणं टाळूया आणि आपण तिला असं दाखवून द्यायचं आहे की असं काहीही घडलं नाही. तर मुक्ता म्हणते, हो सागर, तुम्ही बोलताय ते अगदी योग्य आहे. तर तेवढ्यातच लकी आणि कोमल सागरला आणि मुक्ताला आवाज देऊ लागतात. आता मात्र सागर आणि मुक्ता घाबरून गेलेले असतात. त्यांना विचार येतो की आता अजून पुढे काय वाढून ठेवलं आहे. म्हणूनच सागर आणि मुक्ता धावतच बाहेर येतात. तर इकडे सावनीने इंटरव्ह्यू घेतलेली असते आणि त्या सावनी इंटरव्ह्यूमध्ये म्हणू लागते की या सगळ्यामध्ये मुक्ताचाच दोष आहे, या सगळ्याला मुक्ता जबाबदार आहे, तिनेच हे सगळं काही घडवून आणलं आहे. तर मीडियाची माणसं सावनीला म्हणू लागतात, मॅडम, तुम्ही तर कोळी कुटुंबावर आरोप करत आहात. तर सावनी म्हणते की हो, हे आरोप करताना मी घाबरत नाही, कारण मी जे काही बोलत आहे ते खरं आहे. हे मुक्ता कोळी हिनेच घडवून आणले आहेत.
आणि यावरूनच समजत आहेत की तिचे संस्कार आणि तिथे याचबरोबर तिने आपल्या बहिणीलाही या जाळ्यात ओढलं आहे मिहिकाने, जिने हे सगळं काही माझ्या नवऱ्याबरोबर केलं आहे. तिने माझ्या नवऱ्याला फसवलं आहे आणि म्हणूनच मला वाटत आहे की या सगळ्याला मुक्ता कोळी जबाबदार आहे. तिला पैशाची हाव आहे, एक नंबरची पैशासाठी लालची मुलगी आहे ती आणि तिने माझं घर उद्ध्वस्त केलं आहे. या सगळ्याला मुक्ता कोळी जबाबदार आहे. तिने माझं घर, माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे. त्यामुळे या सगळ्याला फक्त ती मुक्ता कोळीच जबाबदार आहे. सावनी सतत मुक्ताला जबाबदार धरत असते. हे ऐकून मुक्ताला धक्का बसतो, तिला वाईट वाटत असतं. तर सावनीचं हे बोलणं ऐकून मुक्ता खूप रडू लागते. तेवढ्यातच तिथे सई येते, म्हणून सर्वजण टीव्ही बंद करतात. तर सई मुक्ताचं दुःख पुसते, डोळे पुसते आणि म्हणू लागते, मुक्ताई तू का रडत आहेस? मुक्ताई तू रडू नकोस, तू रडताना अजिबात छान दिसत नाहीस. मुक्ताई अगं तू स्ट्रॉंग आहेस ना आणि गुडगर्ल कधी रडत नाहीस, त्यामुळे तू रडू नकोस. मुक्ताई आम्ही आहोत ना तुझ्यासोबत. तर सागर म्हणू लागतो, आता सई बाळा तूच बघ, तुझी मुक्ताई रडत आहे. तर सई म्हणू लागते, पप्पा तू यासाठी जबाबदार आहेस, तुलाच पनिशमेंट द्यायला हवी. तर सागर म्हणतो, हो माझ्या आजीबाई मी जबाबदार आहे, मी तुमची माफी मागत आहे. तर सई म्हणते, परंतु या सगळ्याची मी तुला पनिशमेंट देणार आहे. तर सागर म्हणतो, ठीक आहे दे पनिशमेंट. तर सई सागरच्या गालावर किस करते आणि म्हणू लागते, हीच तुझी पनिशमेंट. तर सागर म्हणतो, ही पनिशमेंट का? परंतु या पनिशमेंटची आवश्यकता आता मला नाही तर तुझ्या मुक्ताईला आहे. बघ ना तुझी मुक्ताई किती रडत आहे. तर सई म्हणू लागते, अगदी करेक्ट. आता सई मुक्ताच्या गालावर किस करते आणि म्हणू लागते, मुक्ताई अगं तू रडू नकोस ना. आणि ती मुक्ताला सावरत असते आणि म्हणू लागते, मुक्ताई अगं मी तुझ्यासोबत आहे ना आणि तू अशी रडत राहिलीस तर मला नाही आवडणार. तर मुक्ता म्हणते, हो बाळा मी नाही रडणार. तर सई म्हणू लागते, मुक्ताई तू जेव्हा हसतेस ना तेव्हाच खूप छान दिसत असतेस. आता सई तिला सावरते आणि म्हणू लागते, मुक्ताई थांब मी तुझ्यासाठी पाणी घेऊन येते. असं म्हणत सई ही मुक्तासाठी पाणी आणण्यासाठी जाते. सगळ्यांना सईचा खूप अभिमान वाटत असतो. एवढ्या लहान वयात सई खूप समजूतदार असते आणि म्हणूनच इंद्राताई मुक्ताला म्हणतात, बघितलंस का तुझी मुलगी किती गुणी आहे तुझी लेक. अगं ती असताना तू का रडतेस आणि आम्ही आहोत तुझ्यासोबत सर्व. सुनबाई तू घाबरू नकोस, आम्ही सर्वजण तुझ्यासोबत कायम आहोत. आणि सागऱ्या तुझ्या बायकोला सावर. आता सागरा मुक्ताला म्हणू लागतो, मुक्ता एक गोष्ट लक्षात ठेवा, सावनीला जी बडबड करायची ती करून दे, जेवढ्या इंटरव्ह्यू द्यायच्या तेवढा देऊ देत, परंतु आपल्या आयुष्यावर कुठल्याही प्रकारचा परिणाम होणार नाही आणि आपण तो परिणाम होऊ द्यायचा नाही आहे. आणि हो आता कुठलाही फरक पडणार नाही. परंतु मुक्ता खूप रडत असते. तर सागर म्हणू लागतो, आता लग्नाच्या तयारीला लागा. तर मुक्ता विचारते, काय? तर सागर म्हणतो की हो मिहीर लग्नाला तयार आहे आणि त्यानेच सांगितलं आहे की लवकरात लवकर मुहूर्त काढून लग्न करायचं आहे. हे ऐकून मुक्ताला रडायला येत असतं. एवढं सगळं घडून सुद्धा मिहीर लग्नासाठी तयार झाला आहे हे ऐकून मुक्ताही सागरसमोर हात जोडते. तर सागरा मुक्ताला म्हणतो की मूर्खांच्या लग्नामुळे आपल्या माणसांच्या लग्नाकडे दुर्लक्ष झालं आहे, परंतु नाही आता लवकरात लवकर आपल्याला मेहक आणि मिहीरचं लग्न लावून द्यायचं आहे आणि चांगला मुहूर्त बघायचा आहे. तर इंद्राताई म्हणतात, हो हे सगळं काही सागर म्हणतोय ते अगदी खरं आहे. तू त्या सावनीच्या लग्नामध्ये जर भाग घेतलाच नसतास तर हे सगळं काही घडलंच नसतं. तिचं लग्न, तिचं हळद, मेहंदी यामध्ये तू गेलीस, परंतु यामुळे आपल्या सगळ्या आयुष्याची किती वाताहत झाली पाहिली आहेस ना तू. परंतु आता सगळा काही विषय सोडून द्यायचा आहे. आता तुझ्या बहिणीच्या आणि दिराच्या लग्नासाठी तुला खंबीर व्हायचं आहे. आता तू रडू नकोस. सर्वजण मुक्ताची साथ देत असतात आणि मुक्ताला खंबीर बनवत असतात. आता मुक्तालाही खूप बरं वाटत असतं की सगळी घरातील मुक्ताच्या बाजूने आहेत. आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी महा एपिसोडचा दुसरा भाग नक्कीच पहा. धन्यवाद.